हायकोर्टाच्या आदेशानुसार गर्भपात करताना जिवंत जन्मलेल्या बाळाला 12 तास उपाशी ठेवून मारल्याचा आरोप केलाय। बाळाला दूध पाजण्यासाठी बाळाच्या आईनं विनवण्या केल्या, पण सातारा सरकारी रुग्णालयानं नकार दिल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। या प्रकरणाची हायकोर्टानं गंभीर दखल घेत सरकारला याची चौकशी करून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिलेत, तर सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयानं सर्व आरोप फेटाळलेत। कोल्हापूर हायकोर्ट खंडपीठात याचिका दाखल केली होती आणि माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही मेडिकल बोर्ड, आपला जो गर्भपात कायदा आहे त्यानुसार आम्ही मेडिकल बोर्ड स्थापन केलं आणि मेडिकल बोर्डानं असा निर्णय दिला की हे 6 महिन्यापेक्षा म्हणजे 24 आठवड्यापेक्षा जास्त असल्यामुळे यामध्ये प्रीटर्म डिलिव्हरी किंवा बाळ जिवंत जन्माला येऊ शकतं आणि तरी पण आईच्या मानसिक धक्क्यासाठी किंवा हे कारण सांगून आम्ही गर्भपाताला आमच्या मेडिकल बोर्डानं परवानगी दिली।